आम्ही मैत्रीच्या पॉलिसीमध्ये पैसे टाकले होते. 1 वर्ष पैसे भरले आणि आमचे पैसे नंतर डुबून गेले. त्यामुळं आम्हाला ते एस-आय-पी वगैरे काही चालू करायचं नाही, असं माझ्या शेजारच्या काकू म्हणत होत्या. त्यांना मी समजून सांगण्याचा खूप प्रयत्न केला, की काकू जे मैत्री होतं वगैरे त्याच्याबद्दल मला काही जास्त नॉलेज नाही आहे. पण ही जी म्युच्युअल फंड इंडस्ट्री आहे, वेल रेग्युलेटेड आहे. इथं 3 रेग्युलेटेड आहे. सेबी आहे, सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, एम-पी आहे, त्याच्यानंतर आर-बी-आय आहे. तर 3 रेग्युलेटर इथं आहेत. म्हणून इथं तुमचे पैसे जे आहेत ते 100% सेफ आहे. मागील 20-30 वर्षापासून ही इंडस्ट्री काम करते आहे आणि 20-30 वर्षामध्ये असं आतापर्यंत झालं नाही, की एखाद्या व्यक्तीचे पैसे कोणती कंपनी घेऊन पळून गेली किंवा पैसे बुडाले. असं आतापर्यंत घडलं नाही. कारण इथं जे रेग्युलेटर आहे ते खूप स्ट्राँग आहे. इथले जे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहे ते खूप स्ट्राँग आहे. म्हणून इथला ₹1 तुमचा कुठलीही कंपनी पळून घेऊन जाऊ शकत नाही. हो, हे मार्केट लिंक प्रोडक्ट आहे आणि यामुळं तुमचे पैसे कमी जास्त होऊ शकतात. काही हरकत नाही. पण तुमचे ₹1 कुठलीही कंपनी पळून घेऊन जाऊ शकत नाही. म्हणून म्युच्युअल फंडमधील तुमचे पैसे जे आहेत ते 100% सेफ आहे. म्हणून म्युच्युअल फंडमध्ये पैसे टाकण्यासाठी, एस-आय-पी करण्यासाठी बिलकुल घाबरायची गरज नाही आहे. हे तुम्हाला सगळ्यांना पण सांगण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला होता. जर तुम्हाला एस-आय-पीबद्दल काही मदत हवी असेल तर मला नक्कीच या नंबरवरती संपर्क करू शकता. धन्यवाद.